नमस्कार मंडळी. तर आज सकाळचे 9:15 वाजलेले आहे आणि माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे. तर मी आज हे जेवण कसं केलं ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा उठून कुकर लावला. कुकरमध्ये भात आणि मसूर लावली आणि नंतर हे कोंब आहेत ना ते शिजत ठेवले. हां मग एक कोंब शिजता खोबरं किसून घेतलं, कांदा कापून घेतला आणि फोडणीसाठी पण कांदा चिरून घेतला. आता हा कांदा आहे ना मी पहिल्यांदा तव्यामध्ये तेल टाकून भाजून घेते. हां कांदा व्यवस्थित भाजला की नंतर त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेते. तर हे सकाळी आज उपवासाचं जेवण आहे म्हणून सकाळी लवकर बनवलं आहे. तर आता कांदा भाजला की नंतर आता मी खोबरं घालते आणि खोबरं पण व्यवस्थित भाजून घेते. आता हे दोन्हीसाठी म्हणजे भाजीसाठी पण आणि आमटीसाठी पण हे दोन्ही खोबरं एकत्रच भाजलेलं आहे आणि दोन्ही आता भाजल्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आणि भाजीमध्ये आणि आमटीमध्ये ते घालणार आहे. तर आता हे पहिल्यांदा मी आता खोबरं भाजते. व्यवस्थित भाजून घ्यायचं, एकदम खरपूस भाजून घ्यायचं छानपैकी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ह्या खोबऱ्यामध्ये आणि कांद्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा मसाला घालून मिक्सरला ते बारीक वाटून घ्यायचं. तर आता हे माझं खोबरं भाजून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा मसाला घालते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते. हे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक वाटायचं. तोपर्यंत काय करते, मिक्सर वाटून झालं तोपर्यंत ही आता कोंब आहेत की नाही त्याचे बारीक स्लाईस करून घेते, म्हणजे कापं करण्यासाठी. तर हे कोंब आहेत ते आता शिजलेले आहेत, ते पाणी गाळून टाकायचं आणि ह्याचे आता स्लाईस करून घ्यायचे. असे पातळ असे बटाट्याची कापं असतात ना तसे पातळ असे स्लाईस करून घ्यायचे. ते बाजूला ठेवायचे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा फोडणीला टाकायचा आणि पहिल्यांदा पण मी आता भाजी करून घेते. कांदा फोडणीवर टाकला, व्यवस्थित भाजला की नंतर भाजी म्हणजे हे कोंब आहेत ना ते किसून घ्यायचे आणि ते पण त्या भाजी म्हणजे कढईमध्ये फोडणीला कांद्यामध्ये फोडणीला टाकायचे. आता भाजी हे कोंब किसून घेतलेले आहेत, हे बघा खाली ठेवले, बाजूला साईडला ठेवलेले आहेत. आता कांदा भाजला की त्याच्यामध्ये थोडंसं आपण पहिल्यांदा हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार, थोडासा मसाला टाकायचा फोडणीमध्ये. आता व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे किसलेले कोंब आहेत ना ते घालायचे. ही भाजी ना एकदम छान लागते, एकदम चिकनसारखीच लागते, म्हणजे अशी मस्त लागते, अंड्याच्या भुर्जीसारखी लागते. चिकनसारखी नाही, अंड्याच्या भुर्जीसारखी लागते. तर हे आता हे कोंबाची भाजी पण परतून घेते व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ते वाटलेलं खोबरं असतं ना ते घालायचं. व्यवस्थित ते खोबरं आहे ना व्यवस्थित पाणी त्याच्यातलं आटलं पाहिजे, व्यवस्थित सुकेपर्यंत ती भाजी परतून घ्यायची. ते आता हे ओलसर दिसते ना ते पूर्ण भाजी एकदम ना पूर्ण सुकेपर्यंत हे भाजी परतत राहायचं, म्हणजे भुर्जीसारखं लागतं मग. आता हे बारीक गॅसवरती मी आता बाजूला ठेवते. तोपर्यंत बाजूला टोप ठेवून आमटी फोडणीला टाकते. त्याच्यामध्ये टोपामध्ये तेल घातलं आहे, थोडासा कांदा घातला आहे, तो पण व्यवस्थित परतून घेते. आणते हे बघा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो चिरला आहे तो आपण घालून घेऊया. थोडीशी हळद टाकायची, थोडासा मसाला टाकायचा आणि तो पण आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. हे बघा मी टाकलेली आहे हळद आणि मसाला पण टाकला आहे, ते पण आता व्यवस्थित परतून घेते आणि शिजलेली मसूर आहे ना ती त्याच्यामध्ये आता घालते. हे बघा मसूर आता ही शिजलेली आहे कुकरमधली, ती त्याच्यामध्ये घालते. एका साईडला भाजी ठेवलेली आहे, एका साईडला ही आमटी बनवून घेते. हे बघा हे भाजीतलं आता हे पाणी आता थोडं एकदम पूर्ण आता आटलेलं आहे. व्यवस्थित एकदम सुकी एकदम बनवायची असते. हे पाणी आटत आलेलं आहे. एका साईडला आता ही आमटी पण आता फोडणीवर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वाटप आहे ते पण आता घालायचं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं वाटप ठेवलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थित उकळी आली तर नंतर मग आपली आमटी पण तयार झालेली आहे. ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आता घेते आणि ते पण त्याच्यामध्ये घालते. हे बघा आता ही आमटी पण तयार झालेली आहे. थोडंसं चवीनुसार आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं. सुरुवातीला मी मीठ घालत नाही, कारण कधी कधी काय होतं मीठ घातल्याच्यानंतर ती शिजली जात नाही
हे मसूरची आमटी करते, तर ती मसूर शिजली जात नाही म्हणून नंतर घालते मी कधी पण. तर आपला भात पण तयार झालेला आहे, हे बघा. आमटी पण तयार झालेली आहे, भाजी पण तयार झालेली आहे आणि चपात्या पण तयार झालेल्या आहेत. सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. आणि आता ही कापं आता त्याच्यामध्ये हळद टाकते, थोडासा मसाला टाकते आणि मीठ टाकते आणि व्यवस्थित ते थोडंसं पाणी घालून ते आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला सगळं मसाला, मीठ आणि हळद वगैरे व्यवस्थित लागते. आणि रव्यामध्ये ती व्यवस्थित परतून तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करून घ्यायची ही कापं. खूप छान लागतात, तुम्ही पण अशी करून बघा. रेसिपी ही बांबूचे कोंब त्याची ही कापं बनवलेली आहेत, तुम्ही करून बघा. एका साईडने भाजली ती पलटून घेते, दुसऱ्या साईडला 5 मिनटं. हे आधीच शिजलेले आहेत कोंब, जास्त आता भाजायची गरज नाही, फक्त व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ते आपल्याला. तर हे आता ही कापं पण झालेली आहेत बांबूची हे. आणि त्याच तव्यामध्ये आता 2 मिरच्या व्यवस्थित भाजून घेते. हे मीठ लावलेल्या मिरच्या आहेत, त्या पण व्यवस्थित भाजून घेते आणि जेवण वाढते. तर हे आपलं जेवण आता पूर्ण तयार झालेलं आहे. भात, चपात्या, मसूरची आमटी, कोंबाची भाजी, बांबूचे कोंब त्याची भाजी, त्याची कापं आणि मिरच्या. तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.